ओपीडी मध्ये बरेचसे पेशंट मला येऊन विचारतात ते ट्रेडमिल टेस्ट काय असते आणि आम्हाला ते करायची काय गरज आहे. ते ट्रेडमिल टेस्ट हा एक प्रकारचा हृदयाला स्ट्रेस टेस्ट आहे, ज्याच्यामध्ये आपल्याला येणाऱ्या फ्युचरमध्ये अटॅकची माहिती अगोदरच अंदाज येऊन जातो की आपण हाय रिस्क कॅटेगरीमध्ये आहे की नाही. मग त्याचा कॉन्सेप्ट असा आहे की अटॅक काही एका दिवसात ते तयार होत नाही. ते ब्लॉकेजेस जे आहेत ते 10-20%, 80% पर्यंत 5-10 वर्षामध्ये हळूहळू होऊन तयार होतात आपल्या लाईफस्टाईल आणि इतर कारणांमुळे. मग ते ब्लॉकेज जेव्हा 80% वगैरे जास्त तयार झाला तर फक्त आपल्याला रक्तपुरवठा उरलेला 20% जागेमधूनच पडतोय. मग ते आपण रेस्टिंग कंडिशनमध्ये हृदयाला तेवढं 20% पुरतोय, पण जेव्हा हार्टला आपण स्ट्रेसमध्ये टाकतो तर तो डिमांड सप्लाय मिसमॅच क्रिएट होतो. म्हणजे हृदयाची डिमांड वाढून जाते आणि जो 20%चा सप्लाय आहे तो कमी पडतो. तशामुळे आपण जेव्हा ते ब्लॉकेजचं माहिती आपल्याला हृदयाला स्ट्रेसवरती टाकून आपल्याला माहीत पडते आणि ह्याच्यानी आपल्याला पुढचं येणाऱ्या अटॅकच्या आधीच एन्जिओग्राफी करून ते ब्लॉक काढून घ्यायचा, एन्जिओप्लास्टी स्टेंटिंग करून ते आपल्याला पुढचा हार्ट अटॅक आणि हार्ट फेलियर वाचवता येईल.